वार बुधवार यायलाच लागतं हॉटेल मैं गाली नहीं दे सकता. तर कसं काय भावांनो, सुस्वागत मग तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये. तर पाठीमागचे 2-3 व्हिडिओ पासून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या भावांपर्यंत जाईन झाले. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओना जास्त कोणी बघू शकत नाहीये. तर भावांनो, व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर तुमच्या भावाला पहिला सबस्क्राईब करून टाका, कारण आता तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि एक गोष्ट काय लक्षात ठेव, जो खेळ खेळायला शिकवतो का त्याच्यासोबत खेळ करायचा नसतो बा. वांगे पहिली गोष्ट भाऊ ही समजणं झाली की हॉटेल भाग्यश्री वाल्यांना यांनी वांग्या कसं म्हणलं. ते बिचारे हॉटेल भाग्यश्री वाले 100 बोकडं पकडून आता ते स्वतःच बोकडासारखे दिसू लागले. तिरंगा हॉटेल वाले आता ट्रोलिंग सोडून गप गुमान आपल्या हॉटेलकडे लक्ष द्यायले. पण आपले हॉटेल भाग्यश्री वाले तर या जन्मातला आणि मागच्या जन्मातला बदला आत्ताच काढायला लागले. वार बुधवार हे यांना वांग्या म्हणतात आणि हे त्यांना बुटका वाटाणा म्हणतात. मला तर असं वाटायला लागले तिरंगा हॉटेल वाल्यांच्या पार्शल आपले भाग्यश्री हॉटेल वालेच गेले होते. आमच्या मुलाचं नाव काय म्हणलं बुटक्या वाटाणे. हॉटेल भाग्यश्री चालू असली का काय नसतं तिकडं मच्छर मारत बसायला लागतं म्हणलं का नाही. कारण क्वालिटीचा राज्य बघायचं. कोण पण टॉपला असू दे भाऊ, पण हॉटेल तिरंगावाली तर 101 मतांनी पुढे आघाडीवरच आहे. परत एकदा आपल्या हॉटेल तिरंगाचे मालक त्यांनी सुद्धा ट्रोलिंग मध्ये उडी मारली आणि त्यांनी हा व्हिडिओ टाकला. बुधवार आज सकाळी 8 बोकडाचा बेत यायलाच लागतंय. टांगून पण धावतो, गाडीत आणल्या स्वतःच्याच गाडीत आणल्या. पण भाऊ आपल्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक शांत बसणारतले नव्हते, म्हणून त्यांनी रिप्लाय म्हणून परत एक व्हिडिओ टाकला. वार बुधवार एक जण म्हणते की त्याच्या गाडीत आणले बघ. अरे माझ्या नुसते बसून ठेवले गेलं 4 टायर 4 टायर बंद कर. भयंकर ट्रोलिंग करताय शे. मी तर म्हणतोय आपल्या हॉटेलची 12 टेबल रिकामी असतात, मग इतकी फुकटची हवा कशाला करताय हो मालक. आणि थोडं दमानं भाऊ हत्तीचा मास दाखवताय, ते विकायची वेळ यायला नको म्हणजे झालं. हॉटेल भाग्यश्री रविवार 11:15 वाजता बी गर्दी असते हॉटेलला. बघ असतं भाग्यश्रीलाच असते गर्दी. क्वालिटी म्हणलं तर हॉटेल भाग्यश्री. हो भाऊ, खूपच क्वालिटी आणि क्वांटिटी देतात आणि ही क्वांटिटी फक्त ट्रोलिंग मध्ये दिसते, जेवणामध्ये पण द्या भाऊ. भाजी बरोबर नाही राव हे. आता थोडस आपण हॉटेल तिरंगा आणि हॉटेल भाग्यश्री वाल्यांच्या फॅन्सचे व्हिडिओ बघूया. तुळजापूरून येत असताना आम्ही हॉटेल भाग्यश्री थांबलो होतो. हे भाऊची फॉर्च्युनर आहे. भाऊनं बोकडे कापू कापू फॉर्च्युनर घेतली आणि आपण व्हिडिओ बनवून सायकल पण नाही घेतली. एवढी मोठी पब्लिक सकाळी 6-6:30 वाजता इथं आली होती हॉटेल भाग्यश्रीवर. आता आम्ही आतमध्ये चाललो तर हे हॉटेल भाग्यश्रीचे मालक एकदमच कपडे बदलत होते. मत कर बेटा मत कर. बोलो बेटा मत कर हे सब. जेवणाचा रिव्ह्यू करा, मालकाच्या बोलण्याचा रिव्ह्यू करा, पण नाही तुला तर भावा त्यांच्या चड्डीचाच रिव्ह्यू करायचा आहे. आणि त्यात पण हे दादा सगळ्यांना दाखवून पॅन्ट बदला लागल्यात. मला तर असं वाटायला लागले मॅचोचे हँडर पॅन्ट घातल्या म्हणून हॉटेल भाग्यश्री वाले फ्लेक्स करायला लागले. किस कलर की चड्डी पहने हो? हॉटेल भाग्यश्री वार बुधवार कसा आहे दणका. आणि हे समोर गेट जे आहे हॉटेल भाग्यश्रीचं गेट आहे. त्याच्यानंतर हे किचन आहे. त्याच्यानंतर हे इथं बोकडे कापणं चालू आहे. आज 4 बोकडे कापले नवरात्रामध्ये त्याने आणि भाऊ सोबत फोटो काढत आहे. भाऊना एवढा माज आहे, फोटो काढू देत नाही भाऊ आणि हातात हात पण देत नाही. वा भाऊ, प्रदीप शिंदे पेक्षा दर आजकाल आपल्या हॉटेल भाग्यश्री वाल्यांनाच माज आलाय. जब देखा भोसड़ी के इधर मार खाता है उधर मार खाता है. आज गेलतो तुळजापूर देवीचं दर्शन करायला. दर्शन वर करून हॉटेल भाग्यश्रीला जायचं. कुठे जायचं? हॉटेल भाग्यश्रीला. अरे भाऊ भाग्यश्री असते रे. आलो तर का बघतो काय अजून यांनी चालू केलंच नाही. यांनी कसं जागृतार 12-1 वाजता चालू करताय. आधीच भाग्यश्री वाल्यांची मागच्या व्हिडिओ मध्ये चड्डी निघली होती आणि आता तू तर पूर्ण दुगडं करतोय भावा. काय झालं अजून चालू झालं नाही म्हटलो. यांनी अजून 12-1च्या पुढे म्हणतात. तोपर्यंत फॉर्च्युनर वगैरे बघून घेतलो गाडी. मागा काय स्टिकर लावलाय रेडियम टाकायचं सोडून यांनी. जाऊ द्यायला कळत नाही. सगळीकडे पुरं लोक यायला तिकडनं लोकांना माहितच नाही. मटन वर कापायला तिथं मागच्या वेळेस आलतो हॉटेल बंद ठेवला. मार खाल्ला तो कोणाकडे. ये तो धोती खोल रहा है. दुसरा व्हिडिओ घेतो राव. भाग्यश्री वाल्या भाऊंनी मार खाल्लं होतं ते पण सांगत बसलाय. हॉटेल भाग्यश्री भाग्यश्री वाल्यांचं खूप रिव्ह्यू बघितलं. आता थोडं आपल्या तिरंगावाल्याकडे पण लक्ष देऊया. क्वालिटी कोणती कशी वाटली? एक नंबर. या तर व्हिडिओ मध्ये असं वाटायला लागले की मामा फुल पट्या खाऊन आल्या. कमी प्यायचे ना मामा. काय घेतलं होतं? पहिली भाऊ 90 घेतली होती आणि आता माशी सॉरी आणि आता मच्छी घेतली आणि आता मामा घरी जाऊन एक चादर आणि एक उशी घेणार आहे. हे माहितीये मला. यायलाच लागतं हॉटेल दादा आपल्याला खात जेवणाचा डायलॉग कुठून आलो. पाणी तर द्यावं थोडं त्यांना. पूर्ण तिकट खाऊ बिचाऱ्यांच्या मांडीपासून ते गांडीपर्यंत घाम यायलाय. तर बास भावानो, व्हिडिओला इथंच एंड करून टाक्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करून टाका. चॅनलला पहिला सबस्क्राईब करा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय.